नमस्कार. मी मोहन नातू अहमदनगरवरून बोलतो आहे. राजकीय परिस्थितीवर माझा काही मतं आपल्यासमोर मी मांडायचा प्रयत्न आज करणार आहे. त्याच्यासाठी आज जी परिस्थिती बांगलादेशामध्ये उद्भवली आहे त्यावर मोदी सरकारकडून आणि सर्वपक्षीय बैठकीमध्ये त्यांना शेख हसीनांना शरण द्यावी असं सगळ्यांचं मत एकंदरीत फायनल होईल असं मला वाटतं आहे. परंतु शेख हसीनांना शरण देण्यापूर्वी त्यांना आपल्या टी व्हीच्या माध्यमातून बांगलादेशामध्ये होत असलेले हिंदूंवरील अत्याचार थांबवण्यासाठी त्यांच्या समर्थकांनी प्रतिकार करण्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि आवाहन केलं पाहिजे. तरच आपल्या हिंदूंच्या अत्याचाराच्या घटना तिथे कमी होतील किंवा कमी व्हाव्यात म्हणून असा प्रयत्न केला जाईल असं मला वाटतं. आणि तो जर प्रयत्न होणार नसेल आणि शेख हसीनांना जर शरण देऊन जर आपल्यावरील हिंदूंचे अत्याचार बांगलादेशातले थांबणार नसतील किंवा त्याबाबत काही प्रतिकार तिथं होणार नसेल तर ह्या शरणागतीला आपल्या दृष्टीने काहीही अर्थ राहणार नाही. आणि आज जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीवर जर तोडगा काढायचा असेल तर त्यांना तुम्ही शरणार्थी म्हणून स्वीकारल्यानंतर जे बाकीचा क्रोध, बाकीचा पार्टींचा राग किंवा बाकीच्या पार्टींचे मतं जर बघितले तर ते आपल्या बांगलादेशामधील हिंदूंवर आणि हिंदूंच्या अस्तित्वावर घाला घालण्याच्या विचारानेच ते लोक पुढं चाललेले आहेत. आणि शेख हसीनांना शरणार्थी म्हणून स्वीकारणं हे आपल्या भारताच्या भवितव्याच्या दृष्टीने योग्य होणार नाही असं मला वाटतं. आणि मोदी सरकारने जर शेख हसीनांना शरणार्थी म्हणून ठेवून घेतलं तर ती एक फार मोठी घोड चूक ठरेल असं मला वाटतं. आणि कूटनीतीचा वापर हा नेहमी आपल्या फायद्यासाठी करायचा असतो. त्या कूटनीतीप्रमाणे जर त्यांना इथं थारा दिला नाही तरच त्याचे परिणाम आपल्याला चांगले बघायला मिळतील असं मला वाटतं. ही माझी पहिलीच प्रतिक्रिया आहे. ही लोकांनी वाचावी आणि त्याच्यावर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये कॉमेंट्स करावेत. म्हणजे माझ्या मताला दुजोरा कितपत मिळतो आहे किंवा माझ्या मताशी कोण सहमत आहे किंवा माझ्या मताशी जे विरोधक आहेत त्या दोन्हीची कल्पना मला येईल. आणि इथून पुढच्या या राजकीय भाष्यावर मला काही सुधारणा करता येतील किंवा त्याच्यामध्ये आग्रहपूर्वक काही गोष्टी आपल्यासमोर मांडता येतील. एवढं बोलून मी माझे 2 शब्द पुरे करतो. पण ह्या दृष्टीने विचार करायला आणि त्याच्यावर कॉमेंट्स करायला विसरू नये ही विनंती. धन्यवाद.